नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे बासमती तांदळाचा असा झटपट पुलाव बनवून दाखवणार आहे कुकरमध्ये. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. काय साहित्य लागतं ते पाहूया. भाज्या घेतलेल्या आहेत चिरून, एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट लागणार आहे, खडे मसाले लागणार आहेत, टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, 2 टोमॅटोची, दही लागणार आहे, इथे पुलाव मसाला घेतलेला आहे, बाकीचे मसाले लागणार आहेत आणि इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे, बघू शकता. तो अर्धा तास असा भिजत ठेवलेला तांदूळ. कुकर ठेवलेला आहे गॅसवर, तेल पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आता खडे मसाले टाकून घेते तेलामध्ये. लगेच एक उभा चिरलेला कांदा टाकून घेते. गॅस थोडा मोठा ठेवलेला आहे मी. कांदा लाल झालेला आहे. आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, ती पण टाकून घेते. टोमॅटोची प्युरी केले, ती पण टाकून घेऊया. तर हे छान असं मिक्स करून घेऊया आपण. लगेच इथे हळदी पावडर टाकून घेते. सर्व मसाले टाकून घ्यायचे. लाल मिरची पावडर, थोडासा घरगुती मसाला टाकून घेते आणि इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे मी, तो पण टाकून घेते. हे छान असं 5 मिनिटे ते परतू. आता मी हे दही घरात बनवलेलं आहे, बघू शकता. फ्रेश दही आहे, एकदम क्रीमी. आता तो टाकून घेते दही आणि गॅस बारीकच ठेवायचा दही टाकल्याच्या नंतर, म्हणजे दही फाटत नाही. असं बारीक गॅसवर असं छान असं परतून घ्यायचं. 5 मिनिटभर असं तेल सुटेपर्यंत परत परतूया. ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे, पाहू शकता. आता लगेच मी भाज्या टाकून घेते. लगेच या भाज्या छान अशा 1 मिनिटभर परतून घेऊया आणि लगेच आपण तांदूळ टाकूया, धुवून ठेवलेले बासमती तांदूळ. हे छान असं मिक्स करून घेऊया. तांदूळ टाकूया आपण, हे छान असं परतून घ्यायचं. हलक्या हाताने परतायचं, म्हणजे छान मिक्स करून घ्यायचं. 2 ग्लास तांदूळ घेतलेले मी, तर आता 2 ग्लासासाठी 3 ग्लास पाणी टाकणार आहे. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. भात असा मस्त मोकळा होईल आणि असं छान खायला सॉफ्ट लागेल, पाहू शकता. आता मी ते पाणी टाकून घेते. 2 ग्लास तांदूळ, 3 ग्लास पाणी टाकणार आहे. 1 ग्लास टाकलेला आहे, हा दुसरा ग्लास टाकते. हे 3 ग्लास पाणी झालेलं आहे, पाहू शकता. आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर वरतून तूप पण टाकते मी, म्हणजे छान असं टेस्ट येईल पुलावला. वरतून थोडंसं टाकते, 2 चमचे, बघू शकता. आता हे असं छान मिक्स करून घ्यायचं. पुलाव बनवून झालेला आहे, बघू शकता. असा मोकळा भात झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी पुलावची? आवडली असेल रेसिपी तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. धन्यवाद.